हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक स्पेशल पदार्थ बनवायचा आहे. स्पेशल म्हणजे स्पेशल म्हणता येणार नाही, रोजचाच आपल्या ह्याच्यातला आहे. पण श्रावण महिना चालू आहे, उपवास सर्वांचे चालू आहेत. मग रोज रोज उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याची खीर हे सर्व जर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण आज एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहे की जो आपल्याला थोडंसं खायला पण खूप छान वाटतो. पौष्टिक तर आहेच, पण खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहे. आणि उपवासाचा तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की मी ही रेसिपी कशी बनवली आहे. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही माझे चॅनल शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. माझे सर्व व्हिडिओ हे साध्या सोप्या पद्धतीने आणि सर्व टिप्ससहित असतात, त्यामुळे इझिली कोणीही बनवू शकेल असे माझे व्हिडिओज असतात. तर सर्वांचे मी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मी आभार मानते आणि जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल. तर आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडे. आपल्याला रेसिपी जी बनवायची आहे ती आज बनवायची आपल्याला उपवासाचा चाट बनवायचा आहे. नेहमी आपण बटाट्याचा चाट खातो, पण आज आपल्याला उपवासाचा चाट करायचा. तर तो कसा करायचा आहे, इथे मी जवळजवळ 4 बटाटे घेतलेले आहेत, उकडवून स्मॅश करून घेतलेले आहे. 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड केला. तुम्ही जर पनीर खात नसाल तर स्किप करू शकता. ॲक्च्युली पनीर चालू शकतं कारण ते आपण दुधापासूनच बनवतो, तर त्यामुळे पनीर उपवासाला हे चालतं. इथे मी थोडंसं 1 चमचा चिली फ्लॅक्स असतात ते घेतलं आहे, जिरा पावडर घेतला आहे, तीळ घेतले आहेत आपण, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला. आणि मी हे ठेचून आलं आणि मिरची हे ठेचून घेतलेलं आहे. तिखटपणासाठी आपल्याला हे थोडंसं घ्यायचं आहे की म्हणजे आपल्याला खाताना जरा थोडं क्रिस्पी पण लागेल आणि थोडं तिखट पण लागेल. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे 1 छोटी वाटी. आणि हे पीठ घेतलं आहे मी उपवासाच्या भाजणीचं, हे थोडं आपल्याला ॲड करायचं आहे. हे कपभर मी घेतलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पाणी ह्याच्यामध्ये बिलकुल लागणार नाही कारण ऑलरेडी बटाट्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे ह्याच्यातच सर्व ते मळून आपला डो तयार होतो. त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं. जर वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा, पण शक्यता कमी आहे. पाणी आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं नाही आणि पाण्याची गरजही भासत नाही कारण यामध्येच आपलं ते सर्व साहित्य मिक्स करून आपला डो तयार होतो. तर अशा प्रकारे बघा आपला डो तयार झालेला आहे. मस्त मी जरासुद्धाही पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे. तर सॉफ्ट असा आपला डो तयार केला आहे. हा पदार्थ बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला पीठ कधीही मळून ठेवायचं नाही आहे. जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हाच आपल्याला लगेच करून लगेच त्याचं रेसिपी करायला घ्यायचे. जर तुम्ही तो मळून ठेवलात आणि नंतर करायला गेलात तर ते पातळ होऊ शकतं. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही खायला घेणार असाल तेव्हाच ते करायला घ्या. आता हे माझ्याकडे हार्ट शेपचं डिझाईन आहे, त्याच्या मध्ये घालून मी त्याचे आकार करणार आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचं असेल ते तुम्ही करू शकता. गोल बनवलात तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे जे डिझाईन असेल त्या डिझाईनमध्ये बनवा, त्याच्यामध्ये बनवलं तरी काही हरकत नाही आहे. माझ्याकडे हे हार्ट शेपचं डिझाईन आहे, त्यामध्ये मी हे तयार करून घेते. आणि सर्व आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मस्त असं दाबून त्याला मस्त शेप द्यायचा आहे आणि छान अशी ही रेसिपी तयार होते आणि सुंदर असे टेस्ट व्हायला लागते खाण्यासाठी. तर अशा प्रकारे बघा मी हे घेतलेले आहे आणि अलगद आपल्याला दाबून हे बाहेर काढायचं आहे. मस्त असं त्याला हार्टचा शेप आलेला आहे. मस्त असं शेप आलेला आहे आपला हार्टचा. ते सुंदर असे आपले कटलेट्स तयार होते. अशा प्रकारे मी सर्व कटलेट्स म्हणजे चाट्स आपले बनवून घेणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कटलेट्सही बनवू शकता आणि त्याबरोबर चटणी तुम्ही खायला देऊ शकता. ह्याच्यामध्ये मग तुम्ही ॲड करू शकता शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा उकडवून ॲड करू शकता. तुम्ही ह्यामध्ये बटाटा, पनीर, चीज जर हवं असेल, कारण हे सर्व दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत, तर तुम्ही यात ॲड करू शकता आणि बनवू शकता कटलेट्सही. तर मी तवा इथे ठेवलेला आहे गरम करायला आणि आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, आपल्याला तळायचे नाही आहेत.
आपल्याला थोडंसं तेल वापरून फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन्ही साईडनी मस्त असे क्रिस्पी भाजून झाले पाहिजेत. तर अशा प्रकारे मी हे भाजून घेते. मस्त असे क्रिस्पी असे आपले उपवास चाट तयार होतात. बघा, मस्त असं आपले चाट तयार झालेला आहे. सुंदर असा दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी असे ब्राउनिश गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे सर्व माझे चाट तयार आहेत. आता ह्याच्यामध्ये मी जवळजवळ पाव किलो दही घेतलं होतं आणि ते घुसळून चांगलं साखर टाकून घुसळून ठेवलं होतं. हे आपल्याला ह्याच्यावरती ॲड करायचं आहे डेकोरेशनसाठी म्हणून आणि खूप छान अशी टेस्ट लागते ह्याची. आणि चिंचगुळाची चटणी याची रेसिपी ऑलरेडी मी तुम्हाला माझ्या बाकीच्या रेसिपीजमध्ये दाखवली आहे. तर मी ही गुळाची चटणी रेडी करून ठेवलेली होती, ती ह्याच्यामध्ये मी ॲड करते. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरी काही हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता, पण छान अशी टेस्ट येते. तर गुळाची चटणी मी ह्याच्यामध्ये ॲड करून टाकले मस्त असं हे करून. आणि आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याचा क्रश असतो बारीक सेव केलेला टाईप, हे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी पावडर आणि जर चाट मसाला खात असाल उपवासाला तर तुम्ही ते टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये टाकते जिरा पावडर, कारण ऑलरेडी आपण जिरा पावडर आपण बनवताना टाकलेलंच आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात नाही टाकायचं आहे. थोडंसं आपलं भुरभुरायचं आहे वरून टेस्ट येण्यासाठी जिरा पावडर. आणि वरून आता टाकते मी बटाट्याचे, जे मी तुम्हाला सांगितले चिवड्यासारखे आहेत स्लाइस केलेले, जसे आपली शेव कशी असते त्याप्रमाणे टाकलेले आहेत. तर मस्त असं आपली ही रेसिपी तयार आहे. उपवासाचा चाट बघा, सुंदर असा दिसतंय उपवासाचा चाट. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.